पोलिसांना राजस्थानच्या पोखरणमधील लष्करी ठिकाणांवर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला। भारताने पाकचा हल्ला यशस्वीपणे हाणून पाडलेला आहे। खबरदारी म्हणून आज पोखरण पूर्णपणे बंद आहे। राजस्थानच्या जैसलमेर आणि पोखरणमध्ये पाकिस्तानने हल्ला केला, मात्र हा हल्ला अयशस्वी झालेला आहे आणि जे ड्रोन हल्ले करण्यात आले होते यानंतर भारताच्या एअर डिफेन्स सिस्टमने या सगळ्या ड्रोन्सना हाणून पाडलेला आहे, खाली पाडलेला आहे आणि त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून आज पोखरण सुद्धा बंद ठेवण्यात आलेला आहे। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। पोखरण कशा पद्धतीने बंद आहे, पोखरण शहर आहे, याच ठिकाणी अणुबॉम्बची चाचणी सुद्धा झाली होती आणि आता आपण ही सगळी दृश्य पाहतोय की कशा पद्धतीने आता पोखरण जे ते सुद्धा बंद ठेवण्यात आलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये मी सध्या आहे आणि या ठिकाणची ही सगळी जी दृश्य आहे ती आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने पोखरणचा जो संपूर्ण मार्केटचा परिसर आहे तो सध्या बंद ठेवण्यात आलेला आहे आणि याच ठिकाणी आज संध्याकाळपासून ब्लॅकआउट सुद्धा होणार आहे आणि पोलिसांचे जे पथक आहेत ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी ठिकठिकाणी तैनात असल्याचं पाहायला मिळत आहे। जे लोक आहेत त्यांच्यामध्ये देशभक्ती जागृत झालेली आहे आणि भारत माता की जयचे नारे सुद्धा या ठिकाणी दिले जात आहेत। काल आपण पाहिलं की जैसलमेर पोखरणमध्ये एअर स्ट्राईक करण्यात आला, ड्रोनने हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि यानंतर हा हल्ला अपयशी झाला, सगळे ड्रोन पाडण्यात आले आणि ब्लॅकआउटचा आता जो कालावधी आहे तो मात्र 2 तासांनी वाढवण्यात आलेला आहे आणि नागरिकांना घरातच राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। कॅमेरा पर्सन खंडूराजचं गिरीश गायकवाड, TV9 मराठी, राजस्थान।